रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। काश्मीरमधील भ्याड हल्ल्याचा खेडमध्ये निषेध, मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली। काश्मीरमध्ये पर्यटकांवरील झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आणि मृत पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सर्व खेडवासीय एकत्र येऊन मृतांना श्रद्धांजली वाहून एक भारतीय म्हणून दहशतवादी कृत्याचा निषेध व्यक्त केला। या श्रद्धांजली सभेला वैभव खेडेकर, संजय मोदी, संजय बुटाला, ॲडव्होकेट अमय मालशे, अनिकेत कानडे, निलेश बामणे नंदू, साळवी ऋषिकेश कांडे, डॉक्टर उपेंद्र तलाठी, राजू बुटाला, नरेश इदाते, आप्पा मेहता, मनसूर मुकादम, रहीम सही बोले, सरफराज पांगरकर, जावेद कौचारी, नईम चौगुले, शेखर पाटणे, रोहन विचारे, अमर दळवी, ओम शांती गीता बेहेन, स्वप्नील सेतवगडेकर, मिलिंद नांदगावकर, गोट्या सावंत तसेच मोठ्या संख्येने खेड शहरवासीय उपस्थित होते। धम्मशील सामंत, न्यूज ब्युरो, रायगड। काश्मीर भागातील पहलगाम या ठिकाणी निष्पाप पर्यटकांवरती झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आणि या निष्पाप पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण समस्त खेडवासीय सर्वजण सर्व धर्मातील व्यक्ती या ठिकाणी उपस्थित राहिलात। तर कालचा दुपारचा दिवस हा आपल्यासाठी खूपच दुःखदायक आणि क्लेशदायक आपल्याला तो दिवस ठरला। काश्मीर म्हणून आपण स्वर्ग म्हणून पाहतो आणि या काश्मीरला जाण्याची इच्छा प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये असते आणि मग या काश्मीरला मी कधीतरी आयुष्यात एकदा भेट देईन अशी इच्छा असताना मग स्वतःचं लग्न झाल्यानंतर त्या ठिकाणी फिरायला जावं आणि तिथला स्वर्ग अनुभवावा यासाठी इथले अनेक महाराष्ट्रातले पर्यटक आणि देशातले पर्यटक त्या ठिकाणी गेले। गेल्या 7-8 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये तिथली असणारी दहशतवादी कृत्य ती काही अंशी प्रमाणात कमी झाली किंवा बंद झाली। सरकारच्या विकासाच्या धोरणामुळे काश्मीरमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या। केंद्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी रस्ते बनवले गेले, टनेल बनवले गेले, बोगदे बनवले गेले, रेल्वेचं जाळं त्या ठिकाणी पसरलं। लाईन मेणबत्ती पुष्प अर्पण करा, मेणबत्ती एक घ्या, एक खाली लावलं, सगळ्या मेणबत्ती इकडे इकडे ऋषादा ऋषादा पुष्प घाला तुम्ही इकडे अर्पण करा आणि मेणबत्त्या खाली लावा। पुष्प अर्पण करा, इकडे मागे मागे लावायला सुरुवात करा। खाली लावायचे। संजय सुचित चप्पल काढा सर्व बाहेर बाजूला। लाईन लावा, लाईन लावा, हे इकडे बाहेर नाही इकडे इकडे खाली लावा। आज आपण एका वेगळ्या आणि आपल्या देशावर झालेल्या एका प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ आणि त्या हल्ल्यात निरभ्रत जे काही आपले 26-28 जीव गेलेले आहेत आपल्या भारतीय नागरिक त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी इथे सकल हिंदू समाज आणि हिंदू भारतीय स्वाभिमानी नागरिक म्हणून जमले। खरं तर आतापर्यंत अनेक आतंकवादी हल्ले हे झाले आपल्या देशावर, हे आपण पचवले, त्याला उत्तर सडेतोड उत्तरही दिलं। यापुढे या काळ येणार आहे, कारण भारत आता एक विकसित देशाकडे वाटचाल करतोय आणि ती वाटचाल करत असताना असे हल्ले होतील, असे आक्रमण होतील, पण हा जो हल्ला आहे तो एका निर्घृण पद्धतीचा आहे।
म्हणजे आलेले जे काही पर्यटक आहेत त्या पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून त्यांचे कपडे उतरवून एक विदारक चित्र दाखवण्याचा प्रयत्न या सगळ्या आतंकवाद्यांनी, या दहशतवाद्यांनी केलेला आहे. आपण बरेच सहिष्णू आहोत, आपला भारत देश हा सहिष्णू आहे की तो कायम विचार करत असतो, तो शांत राहतो. पण याचा अर्थ असा नाही की कोणी येऊन आमच्या भारत मातेची लष्करं तोडावीत किंवा आपल्यावर आक्रमण करावीत. तर याला सडेतोड उत्तर हे आपल्या देशाच्या, आपलं जे सरकार आहे, आपली जे सीमावर्ती भागातले आपले सैनिक आहेत, तर ते या पुढच्या काळात देतीलच. पण आपण भारतीय नागरिक म्हणूनही आता सजग होणं गरजेचं आहे. काल त्या आतंकवादी हल्ल्यात काय झालं तर आपल्या भारतीय नागरिकांचा, आपल्या भारतीय सैन्याचा वेश परिधान करून ते आतंकवादी आपल्यावर हल्ला करायला आले. जे आपल्या आयुष्यातील 4 चांगले क्षण घालवण्यासाठी काश्मीरमध्ये गेले होते भारतीय नागरिक, तर त्यांच्यावर त्यांना नाव विचारून आणि त्यांचा धर्म विचारून त्यांना मारलं गेलं. ही किती निर्घृण पद्धतीची हत्या आहे याचा प्रत्यय आपल्या सगळ्यांना आला असेल. आज आपल्या भारत देशातल्या विविध राज्यातील नागरिक हे तिथे पोहोचून तिथे आपल्या आयुष्यातले काही चांगले क्षण घालवत होते. आणि असं असताना एका दुपारी अचानकपणे पहलगाम गावातल्या एका बागेमध्ये, त्या व्हॅली आहेत, त्या व्हॅलीमध्ये हा हल्ला करण्यात आला. ही वेळ आज काश्मीरमध्ये आली, ती उद्या आपल्या घरापर्यंत येऊ शकते. याचा विचार आपल्या सगळ्यांनी गांभीर्याने करणं गरजेचं आहे. तर आपण किती आपल्या देशात, आपल्या राज्यात, आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यात हे एकत्र आहोत. आज आपण हिंदू, मुसलमान, शीख, इसाई असा कुठलाही भेदभाव करत नाही. पण आपल्या शेजारचा पाकिस्तान हा जिहादी मुस्लिम मानसिकतेतच आपल्याकडे बघत आलाय आणि ती गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला लागेल. त्याचा निषेध हा मोठ्या प्रमाणावर आपल्याला करायलाच लागेल. त्यासाठी आज आपण इथे जमलोय. आपल्या प्रत्येकाला झालेली सगळी कृत्य आणि झालेलं विदारक चित्र माहिती आहे. तर त्यासाठी काल आवाहन करून, काल वैभवदादांच्या नेतृत्वातून आणि आपण सगळे सकल हिंदू समाज, सकल हिंदू भारतीय नागरिक या नात्याने आज इथे जमलो. आज आपण या सगळ्या मृत नागरिकांना श्रद्धांजली वाहणार आहोत, पुष्प अर्पण करणार आहोत आणि त्यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात मेणबत्ती लावून श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. खरं तर हिंदू भारतीय संस्कृतीमध्ये किंवा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मेणबत्ती लावून निषेध करण्याची व्यवस्था नाही. पण त्या मेणबत्त्या का लावायच्या तर त्याच मेणबत्तीतून प्रज्वलित झालेला अग्नी हा आपल्याला त्या आतंकवाद्यांचा खात्मा करण्यासाठी वापरायचा आहे. उद्या आपल्याला सशस्त्र होऊन क्रांती करायला लागेल. आपल्या घरात प्रत्येकाने एक तरी शस्त्र किमान शिकलं पाहिजे. तर अशी जी वेळ येईल तर त्या वेळेला उत्तर देण्याचं सामर्थ्य आपलं तयार झालं पाहिजे. कारण आपला देश हा सहिष्णू रामाचा आहे, विष्णूचा आहे, कृष्णाचा आहे. तर कायम बासरी जरी कृष्णाची आपण पूजा करतो पण सुदर्शन चक्रधारी कृष्णाचंही स्वरूप आपल्याला पुढच्या काळात दाखवायला लागेल. त्याचाही आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आज इथे जमलेल्या प्रतिष्ठित नागरिक आणि आपले हिंदू धर्माभिमानी किंवा भारतीय नागरिक या नात्याने आपले समाजातील काही नेतृत्व व्यक्ती या त्यांचं श्रद्धांजलीपर संबोधन इथे करतील. आपल्या देशावर झालेल्या एका प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ आणि त्या हल्ल्यात निरपराध जे काही आपले 26-28 जीव गेलेले आहेत आपल्या भारतीय नागरिक, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी इथे सकल हिंदू समाज आणि हिंदू भारतीय स्वाभिमानी नागरिक म्हणून जमलोय. पर्यटकांवर आणि भारतीय नागरिकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या तीव्र निषेधार्थ आज इथे जमलो आहोत. आणि आम्ही तर कालचा दुपारचा दिवस हा आपल्यासाठी खूपच दुःखदायक आणि क्लेशदायक आपल्याला तो दिवस ठरला. आपल्याला हा दहशतवाद समूळ नष्ट करायचा आहे. दहशतवादाला जात धर्म नसतो, परंतु हे दहशतवादी कृत्य संपावीत यासाठी नुसत्या हिंदू धर्माच्याच लोकांमध्ये राग आहे असं नव्हे, तर मुस्लिम धर्मामध्ये देखील जे इकडे सगळे स्थानिक मुस्लिम आहेत त्यांच्या मनामध्ये देखील त्यांना वाटतंय की पूर्णपणे देशातला दहशतवाद संपावा. आणि म्हणून इथे अनेक मुस्लिम देखील बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या काश्मीरचं संशयात रूपांतर करण्याचं काम या दहशतवाद्यांनी आज नव्हे तर गेली कित्येक वर्ष आपल्या स्वातंत्र्यानंतर, फाळणीनंतर कित्येक वेळा दाखवलेलं आहे. आपला माणूस वाचलं, आपल्याला आनंद होतो, पण हे असे निष्पाप जीव आणि ज्या पद्धतीने निर्गुणपणे जो हल्ला झाला ह्याला आता आपल्या बऱ्याच आधीच्या हे सांगितलेलं आहे
आपलं जे सरकार आहे ठाम आहे, हे सरकार आहे म्हणून हे निश्चितच याचा पूर्ण बदला होईल याबद्दल कुणी मनात शंका ठेवू नका. वरिष्ठ अधिकारी ज्यांचं लग्न 8 दिवसापूर्वी झालं होतं, असा अधिकारी त्या ठिकाणी होतो, त्याला व्यक्तीला धर्म विचारून त्या ठिकाणी गोळ्या घातल्या जातात. 2 महिन्यापूर्वी ज्याचं एक लग्न आलं होतं, ही लोक काश्मीरला या ठिकाणी गेली होती. अशा बऱ्याच घटना घडतात. आजपर्यंतचा इतिहास आहे. सरकारने आपल्यावरती अतिरेकी हल्ला झाल्यावरती 13 दिवसाच्या आत कारवाई केली आहे. मगाशी वैभवजींनी आणि मोदी साहेबांनी सांगितलंय की आपण त्याचा बदला घेतोच, पण ह्या 13 दिवसाच्या आत सरकारने असा बदला घ्यावा की पुन्हा अशा प्रकारे हल्ला भारतावरती कधीच झाला नाही पाहिजे. बस एवढीच इच्छा आहे. धन्यवाद. दादीजींनी उत्तर दिलं की भारत माता का आहे, पण भारतावर खूप वेळेला अनेकांनी आक्रमण केली, परंतु भारत स्वतःहून कधी कोणावर आक्रमण केलं नाही. आलेलं आक्रमण परतवून लावलं. असे काही मंडळ होते आणि त्यांच्यावरती तो हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये जवळपास 27 लोकांचा प्राण त्या हल्ल्यामध्ये गेलेला आहे. आणि सर्वांना एक विनंती करतो की आपण म्हणजे आज जे एकत्र आलेलो आहोत, तर ह्या सगळ्या एकत्र येण्यामागं वैभवजींनी जो एक मेसेज टाकला आणि मी एक सगळ्या ग्रुपला बनवतो एक मेसेज टाकला होता की आज आपण सगळ्या मंडळींनी, सगळ्या खेळवासियांनी एकत्र येऊन ह्या भ्याड हल्ल्याचा आपण सगळ्यांनी निषेध केला पाहिजे. आपण सगळ्यांनी इथं आलात त्याबद्दल मी खरोखर खेळवासियांना धन्यवाद देतो. बरोबर